होतो मराठ्यांनी 13% घेतला आनंद व्यक्त केला की आपल्याला आरक्षण मिळालं पण जवळ पोरायला पुढे नोकऱ्या लागल्या आणि त्या नोकऱ्या त्या आरक्षण रद्द झाल्यावर गेल्या मग मराठ्यांना कळालं की ह्या देवगडकडून आपल्याला फसवी मग तेच हे 10% पुन्हा त्याला असं वाटलं होतं जल्लोष होईल आपण मागितलं ओबीसीतून आणि आपण असं मागितलं की सगळ्या सोयरी सुद्धा अंमल झाले नका आता यांना वाटलं हे दिले आता हे घेईल मग त्यांच्या लक्षात आलं इथं पण आपला अपमान झाला आता ही सांगितला दुसरा अपमान तुम्हाला आणि तिसरा सांगतो मी एक दिवस त्याला त्या उपोषणाच्या काळात काय असतं तुम्हाला भांडे व्हायला माहिती आपलं उपोषण झालं ऑटोमॅटिक माणूस शिवाय देतो किंवा ऑटोमॅटिक चिडचिड होती ती आणि त्याच्यात मी बोललो त्यांना पण चुकीचं नाही बोललो मी एवढं सांगितलं जे काय बोललो ते द्यायला का रोग आला त्यांना आणि दिल्यात काय करायचं करतो कारण तो जर आरक्षण दिलं असतं मी काय दिले असते दिलं नाही म्हणून दिलं मग त्यांचं म्हणणं काय आहे एक मोठा पत्रक आहे त्याचं नाव नाही सांगत कारण प्रत्येक माणूस कधी अडचणीत आणत नसतो स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या जातीच्या स्वार्थासाठी समोरचा अडचणीत आहे ते म्हणले ते शिवाय दिले आमची किंमत गेली राहावं आम्ही नाराज होत त्याच्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे दोघं बी म्हणते आता शियाने तुमचं जवळ असताना तुमचे कान फडत दिलेच ते खाली तुम्ही काय पागल समजता मराठा लोकांना सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी देता म्हणला तिसरी केली तुम्ही अंमलबजावणी आणि ते एक झालं का त्याचा दुसरा अपमान येतो आता त्याला हे शिवाय दिलेला अपमान मग आरक्षण दिले काय चुकीचं बोललं माझ्या जाती कोण बोललो दुसरं ते आम्ही शाह संभाजीनगरला येणार ते मराठी हुसकून लावलं का बरं हुसकून लावलं आता ते मराठी करायला लागले ते लावलं हुसकून त्याला ती नरेंद्र मोदी येणार होता ती मोकलं त्यांचं आणि त्याचं असं म्हणणं आहे आता चौथं हे जे 10% आरक्षण दिले त्याने हा म्हणावं मी आणि मी हा म्हणलं म्हणजे माझ्या समाजात तुम्ही वाटोळ केलं त्याचा अर्थ असा होता आणि मी ते हो म्हणतो काय हरकत नाही पण सगळ्या सोयऱ्याचं घेऊ किंवा ओबीसीतून घेऊ किंवा कुणबी घेऊ ते 10% घेऊ नाही ते 10% गोदावरी बोलून टाकू पाण्यात आणि तू दे ना आधी सगळ्या सोयऱ्याचं आणि त्यांचं इतकी खटखट येते मग त्यांचं लक्षात आलं हे पोरग एवढं निष्ठावाने हे माया इतकी माया करते समाजावर हे कधीच फुटू शकत मग मंत्र्याला सांगतो मराठ्यात तुम्हाला जर मोठं व्हायचं भाजपच्या जीवावर तर त्याला आवरा आता ते सांगायला गेले की मराठी काय करणार